सुमित्राज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर टेस्टी असा हा पुदिना राईस रेडी आहे, तुम्ही बघू शकता. खाण्यासाठी खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे. एक कप तांदूळ घेतला आहे. तांदूळ कोणताही घेतला तरी चालेल. आणि ह्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून मोकळा असा आपल्याला भात बनवून घ्यायचा आहे. तर पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालत आहे. त्याच्यामध्ये मी जिरा घालत आहे पाव चमचा. आणि हे 3-4 हिरव्या मिरच्या आणि हे 7-8 पाकळ्या लसूण आणि थोडासा कढीपत्ता. थोडंसं गुलाबी रंगाचं येईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी पुदिना घालत आहे. पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे. याला सुद्धा आपण भाजून घ्यायचं आहे थोडंसं. आता हे छान भाजून झालेलं आहे. गॅस बंद करून घ्यायचा आणि हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. सरला ही पुदिन्याची पेस्ट तर छान झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे 1 चमचा तूप घालून घेत आहे. आणि हे काही काजूचे तुकडे आहे त्यामध्ये घालून घेत आहे. त्याला थोडंसं गुलाबी रंग येईपर्यंत आपण रोस्ट करून घ्यायचं. त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि 3 पाकळ्या लसणाचे बारीक तुकडे करून घेतले आहे. हे याच्यामध्ये घालून घ्यायचं. नंतर याच्यात काही कढीपत्ता, याच्यामध्ये 2 पान तेजपत्ता घेतला आहे, हे घालून घेत आहे. 1 मोठी विलायची आणि हे कलमी आहे, हे पण घालून घेत आहे. नंतर हे मटर आहे, अर्धी वाटी मटर घालून घेतो. आता ही पुदिन्याची जी पेस्ट बनवली होती ती पुदिन्याची पेस्ट याच्यामध्ये घालून घ्यायची. नंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. आपण आधीच पेस्टमध्ये हिरवी मिरची घातली असल्यामुळे नंतर काही याच्यामध्ये मिरची घातलेली नाही आहे. आपण जो 1 वाटी भात शिजून घेतला होता तो भात आता याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. मस्त असा हा टेस्टी भात रेडी आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी टेस्टी असा हा पुदिना राईस करायला अगदी सोपा आहे. खाण्यासाठी खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे. तुम्हाला ही माझी डिश कशी वाटली जरूर कळवा. आणि तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते ते दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. टेक केअर, बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.